वसई पश्चिमेच्या तुंगारेश्वर परिसरात आज शांतता पाहायला मिळते। तुंगारेश्वर स्वीट मार्चच्या तिथे काल जो राडा झाला रिक्षावाल्यांचा, याच ठिकाणी हा राडा झाला होता। दोन रिक्षा चालक आपापसात भिडले होते आणि काठी दांड्याने घेऊन याने एक आपापसात मारामारी केली होती। ही बातमी जेव्हा HP लाईव्हने दाखवली त्यावेळेला कुठेतरी पोलिसांना जाग आली आणि वाहतूक पोलिसांनी तब्बल 40 रिक्षावाल्यांवर कारवाई केलेली आहे। हा तुंगारेश्वर स्वीट मार्चच्या पुढचा परिसर आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते, रिक्षावाल्यांची दादागिरी असते। अनेक रिक्षा चालक ज्यांच्याकडे बॅच नाही, कपडे नाहीत, जे परिवहनने नियम घालून दिलेले ते कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नाही, याच ठिकाणी ही मारामारी झाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज ही कारवाई केलेली आहे। 40 रिक्षा चालकांवर ही कारवाई केलेली आहे आणि ज्या दोन रिक्षा चालकांनी आपापसात मारामारी केली ते सांगण्यात येते की ते ईस्टचे रिक्षा चालक होते। वास्तविक पाहता वसई वेस्टला ईस्टच्या रिक्षा चालकांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, परंतु असं असताना देखील हे ईस्टचे रिक्षा चालक या ठिकाणी येतात, धंदा करतात, दादागिरी करताना आपल्याला पाहायला मिळालेले। परंतु आज जसं वसई स्टेशन आहे ते उद्या पाहायला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, कारण बातमी लागल्यानंतर कुठेतरी पोलिसांची कारवाई असते आणि उद्या परत एरे माझ्या मागले असं होतं। यावर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। कालची जी घटना झालेली आहे, काल ती तुंगारेश्वरच्या समोर नवघर डेपोच्या बाजूला लागून जे तुंगारेश्वर आहे त्या ठिकाणी दुपारच्या सुमारास ती दोन ऑटो चालकांमध्ये प्रवासी घेण्यावर वाद होऊन हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली असता त्यात माणिकपूर पोलीस स्टेशनला त्यात अदखलपात्र गुन्हासुद्धा एकमेकांच्या विरुद्ध त्यांनी दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आज त्यांनी माणिकपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी त्यांना बोलावलेलं होतं। सदरची घटना बघता ऑटो चालकांची ही दादागिरी कदापि सहन करून घेणार नाही। जे लायसन्स बॅच होल्डर आहेत किंवा जे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात त्यांच्यासाठी अतिशय घातक दुर्घटना म्हणावी लागेल किंवा घटना म्हणावी लागेल। तर त्या अनुषंगाने आज आम्ही तिथे स्वतः समक्ष जाऊन तिथं जे काही ऑटो चालक आहेत, जे सिव्हिलवर आहेत, ज्यांनी युनिफॉर्म धारण केलेला नाही किंवा ज्यांच्याजवळ लायसन बॅच नाही अशांवर कारवाई केली आहे आणि आज जवळपास 40 ऑटो चालकांच्या विरुद्ध आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि येणाऱ्या काळात सदरची कारवाई आम्ही अधिक जोराने करू आणि जे कोणते बेकायदेशीर ऑटो चालक शहरामध्ये व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत आणि येणाऱ्या काळात मी ऑटो युनियनला असं आवाहन करेल की तुम्ही तुमच्या युनियनमधील सदस्यांना याची जाणीव करून द्या की त्यांनी युनिफॉर्ममध्ये राहावं, बॅच लावावा आणि आपली सर्व कागदपत्रे वाहन चालवताना सोबत ठेवावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। बरोबर आहे, त्या ठिकाणी असलेला स्कायवॉक आणि अरुंद रस्ता हा त्याचं मुख्य कारण आहे आणि जे फेरीवाले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बसलेले असतात। त्यामुळं प्रवासी ज्यावेळेस स्टेशन परिसरात येतो त्यावेळेस प्रवासी उतरताना आणि ऑटोला पैसे देताना जो वेळ जातो त्यामध्ये तिथे वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणात होते। त्या अनुषंगाने आम्ही तिथे सकाळी 8 ते दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत एक अंमलदार आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 8:30-9 वाजेपर्यंत एक अंमलदार असा तिथे नेमण्यात आलेला आहे। परंतु दुपारच्या सुमारास ज्यावेळेस अंमलदार नसतात त्यावेळेस तिथे वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणात होते, तशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। तर यापुढं भविष्यात दुपारीसुद्धा माणूस कसा ठेवता येईल याचं नियोजन करणार आणि त्या ठिकाणी एक माणूस आम्ही एक वाहतूक अंमलदार तिथे नेमण्याचा विचार करत